स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये. आपण आज बेसन पोळा बनवणार आहोत. वरण भातासोबत खाण्यासाठी किंवा असं स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी, पोळीबरोबर खाण्यासाठी, भाकरीबरोबर खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी असं योग्य आहे असं. तर त्यासाठी काय साहित्य घेतलं बघा. एक वाटी बेसन पीठ घेतले, मीठ घेतले चवीनुसार, 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, कोथिंबीर घेतली एक मूठ कट करून, एक टोमॅटो कट करून घेतला, कांदा कट करून घेतला बघा, असा बारीक कट करून घेतला कांदा, आणि घरगुती पिवळा मसाला घेतला. आता एवढं साहित्य घेतलं. आता झटपट आपण बेसन पोळा बनवूया. तर त्यासाठी मी एक वाटी घेतली. आता याच्यामध्ये ना कांदा टाकून घेते हा, आणि कांद्यामध्येच मीठ ॲड करून घेते असं, म्हणजे कसं याला बेसन पीठ नीट असं लागलं जाईल. नंतर पण टाकू शकता तुम्ही सगळं साहित्य टाकल्यानंतर, पण मग असं मिक्स करून घ्यायचं असं चांगलं. मीठ याच्यामध्ये असं चोरून घ्यायचं असं, आणि थोडं ठेवल्यानंतर परत टाकण्यासाठी आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटोने पण चव छान येते त्याला. आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या, बारीक चिरून टाकायच्या हिरव्या मिरच्या, आणि त्याच्यामध्ये हा पिवळा मसाला पण टाकायचा. मिरच्या टाकल्या तरी पण पिवळा मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. लहान मुलं खाणार असतील तर कमी टाकायचं. आता कोथिंबीर नंतर टाकू आपण. आता याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करून घेऊया. थोडं आता ॲड करून घेते, नंतर मग लागलं तसं ॲड करायचं. मिक्स करते आता याच्यामध्ये. झटपट होणारी रेसिपी आपली झटपट होणारी रेसिपी आपली पारंपरिक रेसिपी आहे. थोडं थोडं पाणी ॲड करायचं. मिक्स करून घेते. थोडी हळद पण टाकते याच्यामध्ये. हळद पण टाकायला लागेल थोडा कलर येण्यासाठी. हळद टाकून घेते अर्धा चमचा. थोडं सरभरीत भिजवायचं आहे पीठ. थोडं पाणी ॲड करते आणि बेसन पीठ पण ॲड करते थोडं. आपल्याला किती प्रमाणात लागतात बेसन चिला त्याप्रमाणे आपण पीठ भिजवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही भिजवायचं आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायचं. आपल्याला बेसन पोळा तव्यावरती टाकता आला पाहिजे असं चांगल्या प्रकारे. असा आम्ही लहानपणी खूप खायचो, स्वतः करून खायचो. भाजी जर आईने बनवली ती आवडीची नसेल तर लगेच बेसन चिला करून खायचा. लगेच बेसन पोळा करायचा, पोळीबरोबर खायचा, किंवा मग असंच सॉसबरोबर खाऊन घ्यायचं. हे बघ अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची. आता शेवटी कोथिंबीर ॲड करायची. भरपूर कोथिंबीर ॲड करायची, म्हणजे त्याने छान होतं पोळा असं. मीठ ॲड करून घेतले, थोडं ठेवलेलं मीठ. ते रेडी आहे आपलं बॅटर बेसन पोळ्याचं. सगळं काढून घेते आता. आता तवा गरम करायला ठेवते गॅसवरती. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग टाकायचं. गॅसवरती तवा ठेवला. तवा तापला बघा छानपैकी असं. आता त्याच्यावरती तेल पसरवून घेते. तेल पसरून घ्यायचं असं. आणि आपण आता बेसन पोळा असा टाकून घ्यायचा आणि असं पसरून घ्यायचं आपल्याला. पातळ सर चांगला असा पसरवायचा, म्हणजे चांगला असा कुरकुरीत होतो असा. गॅस एकदम सिमवर करायचा लगेचच. तवा तापलेला आहे ना छानपैकी असं. जास्त मोठे करायचे तर मोठे करू शकता, छोटे छोटे करायचे तर छोटे करू शकता. मी या साईजचे केले. हे 2 चमचे टाकून असं पसरून घ्यायचं, आणि त्याच्यावरती 2 मिनटं झाकण ठेवायचं एक साईडने. झालं बघा एक साईडने.
आता उलटणे असं हे करून घ्यायचं, कड्या सोडून घ्यायच्या सगळ्या साईडने असं, आणि आता तो पलटून घ्यायचा असं, आणि लगेचच दुसऱ्या साईडने असं तेल सोडायचं असं, आणि एक साईडने परत असं 2 मिनटं परत शिजू द्यायचं चांगलं असं. झालं दुसऱ्या साईडने पण 2 मिनटं. आता बघूया झालं, आता मस्त झालं असं. छान झालं बघा, कलर पण एकदम सुरेख आलाय मस्त, सगळं एक साईडने पूर्ण भाजून झालं असं छान. आता काढून घेऊया. हे बघ किती सुरेख झालंय बघा बेसन चिला आपलं मस्त. आता अजून एक करून दाखवते तुम्हाला. गॅस परत फास्ट करायचं आहे, तेल टाकायचं परत, परत 2 चमचे मिश्रण टाकायचं आणि परत असं पसरून घ्यायचं छानपैकी असं. पातळ पसरायचं असं, म्हणजे कुरकुरीत होतं छान असं. परत झाकण ठेवायचं 2 मिनटं एका साईडने. झाले 2 मिनटं एका साईडने. आता पलटून घेऊया आपण. मस्त खरपूस भाजले बघा छान असं. परत तेल सोडून घेऊया दुसऱ्या साईडने आणि परत 2 मिनटं झाकून ठेवूया. झालं बघा दुसऱ्या साईडने पण मस्त असं खरपूस भाजून असं छानपैकी. आता आपण हा पण काढून घेऊया. आता असे सर्व करून घेते मी. हे बघा बेसन चिला, हे तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता, तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता, किंवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.